बाबा, संजय गायकवाड शिंदे गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यास 11 लाख रुपयाचं बक्षीस देणार असल्याचं म्हटलं आहे. हे पहा, राजकारणाचा स्तर किती खाली चाललेला आहे किंवा किती खाली नेण्याचं काम मोदी सरकारकडून आणि मोदींचे महाराष्ट्रातले सहयोगी आहेत त्यांच्याकडून होतं, याचं आणखीन एक उदाहरण आहे. मला वाटतं मोदींनी महाराष्ट्राची बदनामी करण्याकरता काही माणसं राजकारणामध्ये पाळलेली आहेत आणि त्यांना रोज शिव्या देण्याचं काम दिलं जातं. हे रत्नागिरीतून घडतं आहे, आता बुलढाण्यातून घडतं आहे, विविध पक्ष करत आहेत. पण माझी आता मागणी अशी आहे की हा जो प्रकार आहे तो भारतीय न्याय संहितेच्या 351व्या कलमाप्रमाणे हा गुन्हा आहे, फौजदारी गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला 2 वर्षाची किंवा 7 वर्षाची शिक्षा आहे. ही फौजदारी धमकी आहे, क्रिमिनल इंटिमिडेशन. आता कोर्टाची आपली जी गती आहे त्यामुळे काय होईल आणि कधी शिक्षा होईल का, निकाल लागेल का. माझी पहिली मागणी आहे की तुम्ही पहिल्यांदा याच्यावर FIR दाखल करा आणि तो भारतीय न्याय संहिता 351च्या कलमाखाली घाला. अगदी स्पष्ट कलम आहे, त्यामध्ये काहीही किंतु परंतु नाही आहे. त्यामध्ये 2 वर्षाची आणि 7 वर्षाची शिक्षा आहे. आणि माझी दुसरी मागणी आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS जो कोड आहे नवीन सरकारने केलेला आहे त्याच्या कलम 283 ते 287 खाली समरी ट्रायल ही चालवता येते. म्हणजे पूर्ण प्रक्रिया न करता ताबडतोब या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला खटला चालवता येतो आणि त्याबद्दल निर्णय देता येतो. आता या खटला हा इतकी ओपन अँड शट खटला आहे, त्यामुळं किमान 2 वर्षाची शिक्षा या ग्रहस्थाला झाली पाहिजे. आणि 2 वर्षाची शिक्षा झाली की त्याला मग आपल्या राज्यघटनेप्रमाणे निवडणुकीला उभं राहता येत नाही किंवा निवडणुका जर लांबल्या तर असलेलं निवडणुकीचं सदस्यत्व निलंबित होतं. माझ्या 2 मागण्या आहेत की ताबडतोब या क्रिमिनल इंटिमिडेशनच्या गुन्ह्याबद्दल त्याच्यावर FIR दाखल करून खटला दाखल करा आणि तो खटला नियमित न्यायालयामध्ये न चालवता समरी ट्रायलच्या नियमाप्रमाणे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 283 ते 287 अंदर चालवावा अशी मागणी आहे. आणि मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं की राहुल गांधी परदेशात काय बोलले त्याचं कुठेतरी भाषांतर करून घ्या, त्याचा अर्थ काय होता हे समजून घ्या. ज्या पक्षानं या देशामध्ये दलितांच्याकरता, आदिवासींच्याकरता आरक्षण आणलेलं आहे त्या पक्षावर आरोप करणं की तो पक्ष आरक्षण संपवायला निघालेला आहे, हे तर तुम्हाला कायद्याचं ज्ञान नाही आहे, इतिहासाचं ज्ञान नाही आहे. स्वातंत्र्य संग्रामामध्ये तुम्ही कोणी भाग घेतलेला नाही, तुमच्या पूर्वजांनी कोणी भाग घेतलेला नाही आहे. आणि त्यामुळं इतिहासाचं भान नसलेल्या व्यक्तीनं फक्त सामाजिक सौहार्द बिघडवण्याकरता आणि निवडणुकीमध्ये काही 4 मतं वाढण्याकरता अशा प्रकारची वक्तव्य जर करत असतील तर माझं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही अशा वक्तव्यांच्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.